भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आवे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। नगर तालुक्यातील वाळकी येथील सद्गुरू महेंद्रनाथ महाराजांची प्रेरणा व आशीर्वादाने सुरू झालेल्या चैतन्य मच्छिंद्रनाथ आस्थाना या नाथभक्तांच्या पायी दिंडीचे श्रीक्षेत्र मढीकडे प्रस्थान झाले। श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीपासून सुरू होणाऱ्या चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी वाळकी येथून महेंद्रनाथ महाराज यांच्या प्रेरणेने आणि शंकर महाराज पोटे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 18 वर्षापासून नाथभक्तांचा पायी दिंडी सोहळा कानिफनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी दरवर्षी मार्गस्थ होत आहे। वाळकी येथील नाथपीठ श्रीराम मंदिर येथून पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला। प्रारंभी नाथभक्तांच्या हस्ते मंदिरात नाथांची आरती घेण्यात आली। श्रीराम मंदिर येथून ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या दिंडीचे व नाथांच्या पालखीचे मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले। येथील मुख्य चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरासमोर मिरवणूक आल्यानंतर नाथभक्तांना फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही। महिला पुरुषांच्या फुगडीने नाथभक्तांमध्ये उत्साह संचारला। यावेळी नाथभक्तांसह राजकीय नेत्यांनीही फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला। वाळकी येथून निघालेली दिंडी वाळुंज, सारोळा बद्दी, मेहकरी, पिंपळगाव लांडगा, सावरगाव मार्गे श्रीक्षेत्र मढी येथे पोहोचणार आहे। शंकर महाराज पोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थान ठेवलेल्या पायी दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच शरद बोठे, धर्मराज शैक्षणिक संस्थेचे सचिव विक्रम कासार, ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे, नाथा कासार, अशोकराव लांडगे, हरिभक्त पारायण दासाअण्णा भालसिंग, विठ्ठल सुपेकर, गोटू कासार, किरण पोटे आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते। ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत। फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000। आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ पाइपलाइन रोड, अहमदनगर।